नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके टीचर या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 9वीचा प्रथम सत्र परीक्षा 2025-26 विषय इतिहास राज्यशास्त्र हे पेपर एक्सप्लेन करणार आहे। वेळ असणार 2 तास, गुण 40। तर पुढे व्हिडिओमध्ये जाण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला बघूया, पहिला प्रश्न अ दिलेला आहे बघा। खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नंबर 1, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणते येणार योग्य ते तुम्ही लिहायचं आहे। गुण असणार 3। तर दुसरा दिलेला आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होते। तिसरा, 19 जुलै 1961 साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। पुढचा प्रश्न ब दिलेला आहे, खालील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। पहिला दिलेला आहे बघा, अ इंदिरा गांधी आणीबाणी, ब राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, क पी.व्ही. नरसिंहराव आर्थिक सुधारणा, ड चंद्रशेखर मंडल आयोग। दुसरा अ दिलेला आहे, जालकुपर टपाल तिकीट अभ्यासक, ब कुसुमाग्रज कवी, क अण्णाभाऊ साठे लोकशाहीर, ड अमरशेख चित्रसंग्राहक। तिसरा अ दिलेला आहे बघा, कावसची दावर पोलादचा कारखाना 2, ब डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, क नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी, ड नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन। गुण असणार 3। पुढचा प्रश्न बघूया चला। प्रश्न दुसरा अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 2। गुण असणार 4। आधुनिक काळातील इतिहासाची साधने कोणती ते आहेत तुम्ही लिहायची आहेत। ईशान्य भारतातील राज्ये। 3, जागतिकीकरणाचे भारताला झालेले फायदे। तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत, गुण मिळणार 4। ब दिलेला आहे बघा, काय खालील संकल्पना स्पष्ट करा। कोणतेही 2, गुण असणार 4। धवल क्रांती, 2 जमातवाद, 3 20 कलमी कार्यक्रम, 4 कोठारी आयोग। पुढचा प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, खालील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2, गुण असणार 4। 1, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात। 2, भारताने महासंगणक तयार केला। नंबर 3 दिलेला आहे बघा, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला। 4, गिरणी कामगार संपावर गेले। तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत, गुण मिळणार 4। प्रत्येक प्रश्नासाठी असणार 2 गुण। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा प्लीज। पुढचा प्रश्न चौथा दिलेला आहे, खालील उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा। तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे, त्या आधारे प्रश्न विचारलेले आहेत बघा। 4 गुण मिळणार। पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाला 1-1 गुण असणार आणि तिसऱ्या प्रश्नाला 2 गुण असणार। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, आयआयटी संस्थेत कोणता अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। नंबर 2, 2001 मध्ये कोणत्या ठिकाणी आयआयटी संस्थेची स्थापना करण्यात आली। 3, आयआयटी संस्थेची वैशिष्ट्ये लिहा। पुढचा प्रश्न 5वा दिलेला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2, गुण असणार 6। इतिहास लेखनात मौखिक साधने कशी उपयोगी येतात। नंबर 2, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले। नंबर 3, खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमाचा समावेश होतो। तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत, गुण मिळणार 6। पुढचा राज्यशास्त्राचा भाग चालू होणार आहे बघा। प्रश्न 6वा दिलेला आहे, खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। नंबर 1, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी टिंबटिंब असते। 4 ऑप्शन दिलेले आहेत, कोणतं येते ते लिहायचं आहे उत्तर तुम्ही। 2, भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात। गुण असणार 2। पुढचा प्रश्न 7वा दिलेला आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। कोणतेही 2, गुण असणार 4। पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली। नंबर 2, अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला। नंबर 3, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत। तुम्हाला 3 दिले आहेत, कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत, गुण मिळणार 4। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 8वा अ, खालील संकल्पना स्पष्ट करा। कोणतेही 1। नंबर 1, अलिप्ततावाद। नंबर 2, गृहरक्षक दल।
गुण असणार 2. कोणतेही एक तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. प्रश्न ब बघा, खालील सूचनेप्रमाणे कृती करा. कोणतेही एक गुण असणार 2. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते आहेत ते लिहायचं आहे तुम्ही. पुढचा प्रश्न बघा, भारतातील निमलष्करी दले या 2 पैकी तुम्हाला कोणतेतरी एकच अटेम्प्ट करायचं आहे. गुण मिळणार 2. पुढचा प्रश्न 9वा दिलेला आहे बघा, शेवटचा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक गुण असणार 2. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. 2 सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. 2 दिलेले आहेत, कोणतेही एक अटेम्प्ट करायचा आहे. गुण मिळणार 2. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.